नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। बिना शेतीचं म्हणजे विदाऊट लँड तुम्ही बंदिस्त शेळीपालन किंवा बंदिस्त मेंढीपालन करू शकता या विषयावर दादाराव हटकर काम करत आहेत। त्यांच्याकडून या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। आपल्या मागे हा जो कुट्टीचा ढीग दिसत आहे, गंज दिसत आहे, हा कपाशीपासून म्हणजेच कापूस वेचणी झाल्यानंतर कपाशीचे जे झाड असतात त्याच्यापासून तयार केलेली कुट्टी आहेत। आणि ही कुट्टी त्यांनी तयार का केली या संदर्भात पण माहिती त्यांच्याकडून घेऊ। तर दादाराव नमस्कार। नमस्कार। आज तुम्ही आम्हाला सांगितलं की ज्याच्याकडे शेती नाही आहे तो शेतकरी सुद्धा म्हणजेच किंवा तो व्यक्ती सुद्धा बंदिस्त मेंढी पालन किंवा शेळी पालन करू शकतो। हा विचार तुमच्या मनात कसा आला? कारण की तुमच्याकडे तर चांगल्या प्रमाणामध्ये शेती आहे। नाही, तो माझ्या डोक्यात असा आला की मी 21 वर्षापासून शेळी मेंढी बंदिस्त करतोय। मग प्रत्येक माणसाला समस्या, कोणाला पाण्याची समस्या आहे, कोणाला शेतीची समस्या आहे, कोणाला लाईनची समस्या आहे, कोणाला कायची समस्या आहे, प्रत्येक माणसाला समस्या आहे। मग मी असं ठरवलं की काही लोकांकडे शेतीच नाही, आता जास्त करून लोक भूमिहीन लोक आहेत। मग आता भूमिहीन लोकांना जर शेळी मेंढी बंदिस्त करायचं म्हणलं ते कसं करणार आहेत, कुठं करणार आहेत, कुठून चारा लावणार आहेत, कुठून पाणी आणणार आहेत। मग त्याच्यावर मी प्रयोग केला की आम्ही पहिले मूळ हा बोलत असताना तिकडे पाहिला तिकडे तर आम्ही मूळ मेंढपाळ व्यवसाय करणारे माणूस आहो। तर आम्ही पहिले हे भटकती करायचो, तर ते भटकती याच्यासाठी करायचो की हे कपाशी गावोगावी प्रत्येक लोकांची चारायची, त्याच्या शेतात बसवायचं, पुढे निघायचं, हा आमचा प्रयोग होता। मग कपाशी चारायला जर 12 महिने तुम्ही उन्हाळाभर हिंडत असाल आणि तीच जर कपाशी, मग माझ्या डोक्यात आलं की ते कपाशी जर आपण कापून म्हणजे राखेल वावर आपल्याला चारायला देतात, ते जे कपाशीची कुट्टी करली आणि ती कुट्टी आपण वाळवून भरवून ठेवली तर हे तर आपण 12 महिने घरी चारू शकतो। मग हा जर प्रयोग झाला तर हा ज्याच्याकडे शेती नाही तोही करेल, तोही बिचारा ते आपल्या 2 बकऱ्या 2 मेंढ्या गाई म्हशी पाळेल आणि प्रयोग करेल। म्हणजे बिन शेतीचं बंदिस्त हे माझ्या डोक्यात आलं की आता हे बिन शेतीचं होऊ शकतं, याला शेतीच लागत नाही आणि 12 महिने हे कुट्टी हिरवी असते। आता ही कुट्टी हिरवी आहे, ही हिरवी कुट्टी 12 महिने आपण घालू शकतो। मग मी त्याचा पावडर बनवला, पावडर बनवून टॅबलेट बनवल्या आणि जनावराला खाऊ घातले। असं मी 3 वर्षापासून प्रयोग करतोय। तो प्रयोग सक्सेस झाला आहे। मग त्याच्यात आता कसं आहे, तुरीचं कुटार असेल, हरभऱ्याचं कुटार असेल, मग मी 80% आता कपाशीचं कुटार घालू राहिलो आणि 10% तुरीचं आणि 10% हरभऱ्याचं, असं ते दोन्हीचं घालू राहिलो। आता ही कपाशीची कुट्टी म्हटलं तर फक्त आपल्याला 20 पैसे किलो पडते, 20 पैसे किलो पडते। आता हे कारण चांगलं जर आवरेजचं वावर असलं तर त्याच्यामध्ये 50-60 क्विंटल हिरवी कुट्टी निघते, वाळून 15 ते 20 क्विंटल कुट्टी निघते। दिवसभर एका ट्रॅक्टरनं आपण 10 ते 12 एकर कुट्टी करू शकतो। तर त्याच्यात 150-200 क्विंटल वाळून कुट्टी निघते, तर आपल्याला 3000 रुपये खर्च येतो, फक्त 20 पैसे किलो पडतंय। पण एवढं स्वस्त कोणतंच पडत नाही, एवढं चांगलं खाद्य कोणतंच नाही। ज्यावेळेस कपाशी वाळते आणि उलंगते त्यावेळेस आखरी याचा असतो त्याच्यामध्ये, मग तो काही शेतकरी याचत नाही। त्यात कापूस असतो, सरकी असते, बोंडी असते, फूल असते, पाता असते, पाला असतो, काड्या असतात, हे सगळं त्याच्यामध्ये घटक तयार होतात आणि ते घटक म्हणजे ढेपीसारख्या तयार होते आणि ते आपल्याला घालायला चांगला आहे। त्याच्यामुळे हा बिन शेतीचा प्रयोग सक्सेस झाला, म्हणून बिन शेतीचं बंदिस्त बाहेर आलं। त्याच्यामुळे मला आनंद झाला की बाबा आता गोरगरीब कोणी करू शकेल। आज आपल्याजवळ आपण हे करू राहिलो बिन शेतीचं बंदिस्त, याच्यासाठी आपल्याजवळ आज किती मशिनी आहेत इथे आणि काय कोणते यंत्र आहेत? आता सध्या 3 मशीन आहेत। एक बारीक करायचं मशीन आहे, भोगा करायचं मशीन आहे, एक टॅबलेट करायचं मशीन आहे आणि एक मिक्सर करायचं मशीन आहे। कारण मी त्याच्यात काय करतो, मग याच्या पावडर तयार करतो कपाशीचा, बारीक करायचं मशीन आहे, म्हणजे त्याची पावडरच बनते डायरेक्ट। आता या कुट्टीची डायरेक्ट पावडर बनते, पुढची स्टेज। मग पावडर झाली की मग मी त्याच्यामध्ये काय करतो की 80% याची पावडर वापरतो, 10% तुरीची पावडर वापरतो, 10% हरभऱ्याची पावडर वापरतो आणि त्याच्यामध्ये मिक्स करतो मिक्स मशीनमध्ये। तर मी त्याच्यात काय करतो, एका क्विंटलला 10 लिटर पाणी घेतो, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम, एका क्विंटलला 10 लिटर पाणी घेतो, 100 ग्रॅम बोरटन टाकतो, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मिलन मिक्सचर टाकतो आणि 1 किलो गूळ टाकतो आणि त्याच्यामध्ये 500 ग्रॅम मीठ टाकतो आणि त्याचं मिश्रण करून त्या 1 क्विंटलमध्ये सोडतो। मग त्याचं हलवल्यानंतर मिक्सर होते, मिक्सर झाल्यानंतर ते मी शेळ्या मेंढ्याला गाई म्हशीला सुद्धा खाऊ घातलं मी, तर ते तसेच खातात। टॅबलेट काढायची गरज नाही, म्हणजे एक टॅबलेटची मशीन नसली बी तरी आपल्याकडे काही गरज नाही। आपण उद्योग करायचं म्हटलं तर टॅबलेटची मशीन लागते, पण उद्योगच करायचा नाही तर काही गरज नाही, 2 मशीनामध्येच काम होतं आपल्याकडे टॅबलेटची पण मशीन आहे। हां, आपल्याकडे टॅबलेटची पण मशीन आहे।
एक माझा असा एक प्रश्न आहे की आता हे जे आपले कपाशी आहेत, आता आमचे शेतकरी काय करतात, एकतर मजूर सांगून ते एक उपटून शेताच्या बाहेर नेतात, किंवा आता ते अशी एक मशीन आलेली आहे, ते जागेवरच अशी त्याची कुट्टी टाकून देते, कुट्टी उडून देते शेतात. त्या यंत्राचा वापर करतात. आपण शेतात कुट्टी तयार करून, कारण की आता ही कुट्टी तर उडून जाते, मग ते शेतातले जे झाडं आहेत पराठीचे ते इथपर्यंत आणण्याची प्रक्रिया सोपी कशी राहणार आहे? नाही, मी काय केलं साहेब की ते एक गुजरातला डायमंड कंपनीचं मशीन आहे, ते त्या मशीनने मी प्रयोग केला. ते काय करतं की पुढं कुट्टी करत चालतं, इकडून त्याच्या साईडला ट्रॅक्टर असं, जसं आपलं ऊसाचं असते तसं की इकडून ऊसाच्या कुट्टी टेरं करते, इकडे ट्रॅक्टरमध्ये टाकत चालते, तसं ते मशीन आहे. इकडून कुट्टी करतं, इकडे ट्रॅक्टरमध्ये टाकत चालते. मग ट्रॅक्टर भरलं की आपलं तिथं जिथं आपल्याला वाळू घालायचं त्या जागेवर याचं खाली करायचं आणि ते वाळू घालायचं. हा, म्हणजे कुट्टी करण्यासाठी आपल्याला 2 ट्रॅक्टर लागणार आहे समजा. हा, आणि ते एक मशीन आणि एका ट्रॅक्टरवर कुट्टी करायचं मशीन एका ट्रॅक्टरला टाली ट्रॉली असणार आहे. त्या दोन्ही ट्रॅक्टरचा वापर करून आपण म्हणजे कमी खर्चामध्ये ती कुट्टी त्या शेतातून आपल्या शेतापर्यंत आणू शकतो. आणि साहेब त्याला एक आहे की आणखीन ते कुट्टी निघल्यानंतर खाली जे खुट्या राहतात तर त्याला एक एक्का आहे त्या मशीनला गुजरातच्या, तर ते एक्क्यानं ते खुट्या बी मागच्या निघत राहते, म्हणजे शेतकऱ्याचं शेत साफ होते. आणि हे जे आता जे शेतामध्ये कपाशीचे अंडे घालतात हे समस्या शेतकऱ्याची निपटून जाणार आहे, कारण की हे इकडे भुगा होणार आहे, त्याच्यामुळे ह्याचे अंडे बी तयार होणार नाही. कपाशीच्या रेसिड्यूमध्ये म्हणजे उरलेले जे झाडं असतात त्या झाडांमध्ये जे पुढचा जो शेतकरी कापूस घेणारा असतो, जे रोगराई असते किंवा ज्या किडीचा प्रादुर्भाव होतो तो त्या रेसिड्यूमुळेच समोर जात असतो. तर तोही प्रॉब्लेम येथे सॉल्व्ह होताना आपल्याला दिसत आहे. आज आपण जी कुट्टी करत आहोत, म्हणजे या कुट्टीसोबत जे काही खाद्य तयार करत आहोत आपल्या मेंढरांसाठी, मेंढरांचा प्रतिसाद कसा आहे त्याच्यावर? मेंढरं चांगले आहेत, आता पहिल्यापेक्षा चांगले मेंढरं आहेत. मेंढरे चांगले आहेत, पिलंही चांगले आहेत. आता तुम्ही दाखवून देता नंतर. मेंढरे चांगले आहेत, पिलंही चांगले आहेत. म्हणजे ते खातात, एक नंबर खातात, आता एक नंबर खातात. आणि तसंही बी आम्ही गावोगावी हे कपाशी चारासाठी भटकत होतो ना, मग ते जर कपाशी जागेवर मिळत असेल तर गावोगावी भटकायची काही गरजच नाही ना. दादाराव हटकर मागच्या 21 वर्षापासून बंदिस्त शेळी मेंढी पालन करत आहेत. मागच्या 21 वर्षामध्ये त्यांना जो गाढा अनुभव आलेला आहे या क्षेत्रात, त्या अनुभवापासून शिकत चुकांमध्ये सुधारणा करत ते इथपर्यंत पोहोचले आहेत. आणि आता त्यांनी हा नवीन प्रयोग इथे सुरू केला आहे, जो की सक्सेसफुल होताना आपल्याला दिसत आहेत. दादाला म्हणलं सगळ्यात मोठी अडचण आहे चाऱ्याची, सगळ्यात मोठी अडचण आहे कुट्टी, म्हणजे जे कुटार असते, तुरीचं कुटार म्हणा किंवा याचं कुटार म्हणा, हरभऱ्याचा कुटार म्हणा, हे कुटार विकत घ्यायची, ती आणायची छोट्या शेतकऱ्यांसाठी काय त्यांच्यासाठी ते शक्य राहत नाही. मोठे शेतकरी ते करू शकतात, परंतु याच्यामध्ये पराठीपासून जी कुट्टी तयार केल्या जात आहेत हा एक क्रांतिकारी पाऊल आहे. आणि याच्यामुळे एक नवीन रिव्हॉल्युशन आपल्याला या शेळी मेंढींच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. दादाराव हटकर आज आपल्यासोबत आहेत, त्यांनी त्यांचा अनुभव या व्हिडिओमध्ये व्यक्त केला. कोणकोणत्या मशिनरी त्यांनी आणलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. एक मला हे विचारणं आहे तुम्हाला की जे आपण ज्या टॅबलेट वगैरे तयार केल्या तर त्या किती दिवसापर्यंत राहतात समजा? नाही, आता त्याचं लॅबमध्ये तपासायचं बाकी आहे सर अजून, कारण ते मला त्याचं सॅम्पल नेऊन लॅबमध्ये तपासायचं ते किती दिवस टिकू शकतं. हा आपण जो भुगा करतो हा तर किती दिवस घातला जाईल, भुगा काही खराब होणार नाही, पण मग त्याची सर्व्हिस किती आहे ते मी लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतरच सांगेल. तर आता याच्यात असं झालं सर की आता पर्यावरणाला सुद्धा याचा फायदा चांगला मिळणार आहे, कारण प्रत्येक मेंढपाळानं जर याचा जर हे केलं तर पर्यावरणाने वाढेल आणि तुमचं सगळ्यांचं बंदिस्त होईल आणि भटकती थांबेल. हा एक मोठा प्रयोग आहे आणि कदाचित आपल्या महाराष्ट्रातला नाही तर भारतातला असा हा पहिला प्रयोग असेल ज्या प्रयोगामध्ये आपल्या शेतीतला जो कापूस आहे, पराठीचे जे झाडं आहेत कपाशीचे, त्याची कुट्टी बनवून ती कुट्टी आपल्याला शेळी मेंढींना फीड करता येत आहे, म्हणजे त्यांना खाऊ घालल्या जात आहेत. तर दादाराव हटकरने आपल्याला त्यांच्या प्रयोगासंदर्भात माहिती दिली. तुम्ही सुद्धा येऊन हिवरखेडला हा प्रयोग बघू शकता. हिवरखेड हे खामगाव तालुक्यात आहे, जिल्हा बुलढाणा. आणि या संदर्भात अजून डिटेल माहिती तुम्हाला आम्ही वेळोवेळी देत राहू. धन्यवाद.